जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला होता ना, तेव्हा अनेक लोकांनी म्हणलं की हा सिनेमा चालणारच नाही, अगदी निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या. पण या सिनेमाने पहिल्याच दिवशी 11 कोटीचा गल्ला करून सगळ्यांना तोंडामध्ये मुस्काटात मारलेली. रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजीने पहिल्याच दिवशी 11 कोटीचा गल्ला केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचं स्वराज्य स्थापन करण्याच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्रामध्ये निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाळेमुळे किती अन्याय करत होत्या, पहिल्यांदाच हा इतिहास आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. यापूर्वी देखील महाराजांवरती सिनेमे झाले, पण या गोष्टी त्याच्यामध्ये मिसिंग होत्या. महाराजांचं आणि सईबाईंचं भावनिक नातं आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांच्या इतिहासाची मांडणी या सिनेमात करण्यात आलेली आहे. संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन हे सगळे तगडे स्टारकास्ट आपल्याला या फिल्ममध्ये पाहायला मिळतात आणि सगळ्यांची कामं कमाल झाली आहेत. या फिल्मच्या VFX बद्दल बोलायचं झालं तर VFX पर्सनली मला सुद्धा वीक वाटलं, पण एक मराठी कलाकार, एक मराठी माणूस अशा प्रकारचा सिनेमा घेऊन येतोय ही कौतुकास्पद मानायला हवी. त्यामुळे सिनेमाचं VFX आणि तांत्रिकदृष्ट्या काही जर बाजूला ठेवला तर सिनेमा हा खतरनाक आत्ता चालताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारताना रितेश देशमुख थोडा कमी पडल्याचं सुद्धा जाणवतं, कारण दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी तो या सिनेमात पार पाडत होता. पण तरीसुद्धा इतका मोठा तामझाम घेऊन इतका मोठा सिनेमा करणं सोपं नाही. तरीसुद्धा एका मराठी माणसाने पूर्ण बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीला कॉलॅप करून हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट बनवला आहे. राजा शिवाजी हा फार छान सिनेमा झाला आहे असं सध्या तरी मला वाटतंय. अशा धाडसी सिनेमांचं एक हे पाऊल आहे असं मला वाटतं. सिनेमा चांगला का वाईट याचे दोन मतप्रवाह आहेत, पण एक मराठी माणूस आपला डंका वाजवतोय हे बघून लय छान वाटतं. तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघितलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला कसा वाटतोय हे पण कमेंट करून सांगा.